नमस्ते. नमस्ते. नाव सांगा सर तुमचं. माझं नाव प्रवीण भिंगारे. हां. मी पुण्यावरून आलेलो आहे. ओके. मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. हां. मी पुण्यात भरपूर ठिकाणी गेलो, मला काय फरक नाही पडला. ओके. पण आता इथं माझी तिसरी टाईम आहे, मला भरपूर फरक आहे. ठीक आहे. तुम्हाला कसं कळालं सर हे? ते यूट्यूबवर पाहिलं होतं आम्ही. यूट्यूबवर पाहिलं होतं. मला वाटलं कोणी रिलेटिव्हनी सांगितलं होतं काय? नाही. नाही. हां. सर तुमचं नाव सांगा. मी बाळू किसन खुर्दे, हं. पुण्यावरून आलोय. हं, हं, हं. आता तिसरा राऊंड आहे. तुमचा पण तिसरा राऊंड आहे. तिसरा राऊंड आहे, पण मला 50%च्या पुढे जास्त फरक जाणवतो. चालताना मला एक साईडला वॉकिंग वाटत होतं. हां सर, तिरकं चालायचे तुम्ही. हो. थोडक्यात एक पायाला खूप कमजोर होता. एक पाय कमजोर होता. तर 50%च्या पुढे 50% फरक वाटला. तुम्हाला किती टक्के वाटलं सर? मला भरपूर फरक आहे. किती टक्के साधारण? तरी 90-95%. 90-95. ठीक आहे. याच्या आधी काय दवाखाने केले ते? दवाखान्यात गेलो होतो, परत ते थेरपी घेतली होती, हं, हं. ते लेप लावले होते. ओके. डॉक्टरांचं पण दाखवलेलं हो, का? डॉक्टरला पण ते पण नाही काही फरक पडला. काहीच फरक नाही पडला. काहीच फरक नाही पडला. तर माझ्याकडे साधारण 95% फरक आहे. हां, तुमच्या इथं भरपूर फरक आहे. हां, तुम्हाला 50% आहे. 50%. तर इतर तुमच्या पुण्याच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? आम्ही तर कसं वाटलं तुम्हाला ट्रीटमेंट, थेरपी किंवा रिलीफ वगैरे असं काय भेटलं अनुभवायला? अनुभव कसा आला नाही तुम्हाला? नाही, अनुभव काय चांगला सांगू? आला. अनुभव हां. चांगला आहे. कुणाला तर मी ते त्रास होत असेल तर त्यांनी इथंच यावं, मी तर म्हणतो. हो. चांगलं भरपूर फरक पडलाय मला. बरोबर पडलं. आता मला 15-1 दिवस झाले, माझं औषध संपलं तरी मला एवढं दुखत नव्हतं. हां. नॉर्मल फक्त दुखत होतं. हां हां. पण मी एक बोलवेले म्हणून चला एक घेऊन टाकू. हां. हो. ठीक आहे. चालेल. थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम हो. झोंडी, दत्ताश्रम व अनाथ आश्रम ट्रस्ट.